बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी चक्क आपला ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठला आणि अनोखा निषेध नोंदवला। प्रशासनाकडून डिझेलचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभं राहूनही डिझेल मिळत नाहीये। प्रशासनाच्या दिशाभूल करणाऱ्या कारभारामुळे शेतीची मशागत खोळंबली असून शेतकऱ्यांनी त्वरित डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तीन दिवस एका पंपावर टँकर त्या ठिकाणी येत नाही। कुठं नंबर लावायला गेलं कॅनीचा, मागच्या सुरुवातीला कॅनी डिझेल दिलं तर नंबर येईपर्यंत कॅनीचा नंबर संपून गेले। दोन वाजेपर्यंत शेतकरी इथं चांगला ते आमची मागणी आहे तुमचा जो टँकर आहे ते छोटे त्या ठिकाणी ते प्रत्येक खेड्यात आम्हाला ते ट्रॅक्टरसाठी पोहोचवा शेतकऱ्याच्या। बाकी आम्हाला हिंडाय फिरायला लग्न कार्य हे राहू द्या, हे बंद करू आपण, पण शेतीचे कामं हे बंद ठेवता येत नाही। म्हणून त्या ठिकाणी ट्रॅक्टरला फक्त तुम्ही सध्या आम्हाला डिझेल पुरवा अशी आमची विनंती आहे। शेतकरी लोकांना पहिले तर अडचण आहेच डिझेलची, आणि त्याच्यात जे धंदेवाले लोक आहे ट्रॅक्टरवाले तेही त्यांचं दुरुपयोग घेतात। म्हणजे त्याला स्वतः मागणी करतात का तुम्ही डिझेल आणून द्या आणि आम्ही तुम्हाला काम करून देतो। काळा बाजार होत आहे, जास्त माल विकला गेलेला आहे आणि खूप लोकांनी जे खरोखर ज्याला गरज आहे त्यांना कमी केलं, पण ज्याला गरज नाही जे धंदेवाले लोक आहे त्यांना जास्त स्टॉक केलं असं तरी आम्हाला वाटते।